मी वर्षा, मी शौनक आणि मी अथर्व अँड वेलकम टू आवर चॅनल. तर मित्रांनो, तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेलच, आम्ही ठाण्याहून निघालो, दादरला आलो, तिकडनं वंदे भारत पकडली, रत्नागिरीला उतरलो आणि इकडे आलेले होते समर्थ ATC बीच होमस्टेला. आता आमच्या खऱ्या अर्थाने जर्नी सुरू होत आहे. तर आता आपण कुठे जाणार आहोत वर्षा? साधारण आयटिनरी रफ आयडिया दे. रत्नागिरीचं फर्स्ट डे आहे, सो लाईट आहे कारण ट्रॅव्हलिंग झालं आहे. तिबा पॅलेस आहे, ॲक्वेरियम आहे आणि मला वाटतं लोकमान्य टिळक स्मारक आहे. सो बघूया आता आपण कुठे कुठे जातो. तर बेसिकली आजचं जे क्लायमेट आहे ना ते थोडंसं ढगाळच आहे सकाळपासून. ऊन सावलीचा खेळ चालू आहे. तर मग चला आता आपण निघूया. किती वाजले वर्ष? ऑलमोस्ट 12:30. तर 12:30 झालेले आहेत आणि आम्हाला सगळे डेस्टिनेशन्स करून परत संध्याकाळी इकडेच यायचं आहे. तर मग चला निघूया. आमची गाडी इथे आहेतच. तर तुम्हाला एक छोटासा ग्लान्स देतो. तर हा आहे समर्थ ATC. डिटेल ब्लॉग तुम्हाला नंतर बघायला मिळेल. तिकडे मस्त सगळीकडे झाडी वगैरे आहेत. समोर त्यांचा डायनिंग एरिया आहे आणि समोर जी उभी दिसते व्हाईट कलरची गाडी जी आहे तीच आमची दादांची ती गाडी आहे जी आम्हाला इकडनं फिरायला घेऊन जाणार आहे. त्यांच्याविषयी मी तुम्हाला नंतर सांगेनच सगळं. सो आता आपण आलेलो आहोत रत्नागिरीतलं फिश एक्वेरियम बघायला, मत्स्यालय बघायला. 20 रुपये एंट्री फी आहे त्याची आणि साधारण 2014पासनं म्हणजे तिकडे जो बोर्ड लावला आहे त्याप्रमाणे 2014पासनं हे मत्स्यालय इकडे आहे. मत्स्यालयाबरोबर तुम्हाला इथे बोटिंगची पण सोय दिली आहे. छोटा तलाव आहे आणि तुम्ही काय नॉमिनल फीज 20 रुपये प्रत्येकी भरून बोटिंग पण करू शकता. तर या मत्स्यालयातनं तुम्हाला इथे पार्किंग पण करता येतं. या साईडला टुरिस्ट आहे, या साईडला त्यांच्या स्टाफची आहे. तर आता आतमध्ये जाऊया आणि कसं आहे इकडचं फिश ॲक्वेरियम रत्नागिरीतलं ते बघूया. तर रत्नागिरीतील प्रसिद्ध मत्स्यालयाच्या इथे आपण आलेलो आहोत. इकडे प्रत्येक ठिकाणी त्यांनी आतमध्ये जो आहे प्राणी आणि फिश जे काय त्याच्याविषयी व्यवस्थित माहिती वगैरे दिलेली आहे. जर रत्नागिरीला तुम्ही येणार असाल भटकंती करायला तर इकडे नक्की व्हिजिट करा. एक झलक देतो तुम्हाला, सगळंच काही कवर करता येणार नाही. आम्हाला वाटलं की आमची भटकंती झाली, पण बाहेर आल्यावर आम्हाला दिसलं ते ॲलिगेटर मासा किंवा ॲलिगेटर गार, ज्याला आपण मगर मासा म्हणून पण ओळखतो. बघा ते ॲक्वेरियममधनं बाहेर पडलात की तुम्ही त्यांच्या संग्रहालयात येतात. त्या संग्रहालयामध्ये त्यांनी असे अनेक स्पीशीज जतन करून ठेवलेले आहेत. बघा ना, हे सगळं दाखवणं तर शक्य नाही आहे, पण जर तुम्हाला इकडे हे सगळं येऊन पाहायचं असेल तर रत्नागिरीला आल्यानंतर तुम्ही या ॲक्वेरियमला नक्की भेट द्या. बरीच इन्फॉर्मेशन त्यांनी इथे प्रत्येक माशाच्या बाबतीत दिलेली आहे.
खाऱ्या पाण्यातलं कोणतं आहे, गोड्या पाण्यातलं कोणतं आहे. त्याचबरोबर इथे प्रत्येक जे इकडे जतन करून ठेवलेली स्पीशीज आहे त्याच्यावर प्रत्येकावर त्यांनी एक लेबल देऊन त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे. त्या साईडलाही आहेत. आणि एक रिक्वेस्ट मित्रांनो, इथे कोणत्याही गोष्टींना तुम्ही हात लावू नका, काचांना वगैरे हात लावू नका, कारण खूप डेलिकेट आहेत आणि खूप मेहनतीने त्यांनी हे सगळं इकडे आपल्यासाठी ठेवलेलं आहे. तर एकंदरीत ॲक्वेरियममध्ये येण्याचा तर आमचा जो अनुभव होता तो खूप छान आहे. हार्डली 20 रुपये एंट्री फी होती आणि तिघांचे मिळून 60 रुपये झाले. आणि जर तुम्ही DSLR वगैरे घेऊन येणार असाल तर त्याचे काहीतरी 30-40 रुपये एक्स्ट्रा पे करायचे आहेत. तर बघा माझ्या मागे लॉंग स्नाउटेड स्पिनल डॉल्फिन तो आहे. फिश ॲक्वेरियम बघून झाल्यानंतर आम्ही पोचलो ते या रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी. तर आता आपण आलेलो आहोत तो आहे हा मुख्य दरवाजा. आणि दरवाज्यातच 2 मावळे तुमचं स्वागत करतात आणि दर्शवतात की या आमच्या काळचा इतिहास तुम्ही जाणून घ्या. आणि इथून दिसणारा हा नजारा असा काही आहे. रत्नागिरीपासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावरती हा रत्नदुर्ग किल्ला आहे. आणि ह्या रत्नदुर्ग किल्ल्यामध्ये असलेलं हे भगवती मातेचं मंदिर आहे, त्यामुळे त्याला भगवती किल्ला म्हणून पण ओळखलं जातं. हा किल्ला बहामनी काळात बांधलेला आहे आणि 1670मध्ये महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडनं जिंकलेला आहे. त्याच्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीकडे तो किल्ला गेलेला आहे. ब्रिटिशांकडे 1947पर्यंत हा किल्ला होता आणि त्यानंतर तो आपल्या गव्हर्नमेंटमध्ये आलेला आहे. जर तुम्ही कधी रत्नागिरीमध्ये भटकंती करायला येणार असाल तर एक लक्षात ठेवायचं की भगवती किल्ला किंवा रत्नदुर्ग किल्ला. रत्नदुर्ग खरं या किल्ल्याचं नाव आणि भगवतीचं मंदिर आहे म्हणून बऱ्याचदा लोक त्याला भगवतीचा किल्ला पण म्हणतात, भगवती किल्ला इन शॉर्ट. तर दोघांचं ठिकाण एकच आहे, हीच जागा आहे, इथेच येतात आपण. आणि इथून दिसणारा जो नजारा आहे तो अप्रतिम आहे. आणि एका बाजूला समुद्र, एका बाजूला पूर्ण लँड, अशा ह्याच्यातून तो बांधलेला आहे. इकडनं तुम्हाला दाखवतो की काय काय दिसतं ते. तर या किल्ल्यावरनं तुम्हाला हा असा अथांग समुद्र दिसतो आणि या बाजूला सगळी तटबंदी आहे या किल्ल्याची. ऑब्व्हियसली ही नंतरच्या काळात त्यांनी डेव्हलप केलेली आहे. आणि समोरच्या बाजूला हे बघा, समोरच्या बाजूला तुम्हाला जे दिसत आहेत ते सगळ्या मच्छीमारांच्या इथे बोटी आहेत, ट्रॉलर्स आहेत त्यांचे सगळे. तर साधारणपणे 25-26 तारखेनंतर इकडची मच्छीमारी पूर्णपणे बंद होते. इकडचे कोणतेही मच्छीमार त्यांच्या बोटी सागरात जात नाही कारण समुद्र खवळलेला असतो. ते आता डायरेक्ट सप्टेंबरच्या आसपास, लेट सप्टेंबरमध्ये ते परत फिशिंग सुरू करतात. चला आता आपण जरा या तटबंदीला लागून हा असा रस्ता आहे, याच्यावरनं भटकत जरा किल्ल्यात थोडक्यात बघूया. भटकंती करता करता आम्ही या स्तंभापाशी आलो. ॲक्च्युली ना या ठिकाणी त्यांनी काही लिहून ठेवलेलं आहे, बट हे बघा त्याच्यावरचं पूर्णपणे अक्षर पूर्ण असं हे झालेलं आहे, कलर गेलेला आहे, त्यामुळे काही कळत नाही आहे. पण इथे आल्यावर कळलं की हा रेडे बुरुज म्हणून या बुरुजाचं नाव आहे. रत्नदुर्गची भटकंती करून झाल्यावर आम्हाला लागली होती सपाटून भूक.
आणि आमचे दादा आम्हाला घेऊन गेले रत्नागिरी सिटीतील फेमस अशा हॉटेल आमंत्रणमध्ये. तर दुपारच्या जेवणासाठी आम्ही आलो आहोत आमंत्रण या ठिकाणी. मला दाखवतो साधारणतः मेनू कसा आहे बघा. या सगळ्यात थाळ्या आहेत त्यांच्याकडे आणि आम्ही ऑर्डर केली आहे ही एक थाळी, सुरमई तवा कोळंबी तिसऱ्या मसाल्याचा. ही अशी कॉम्बिनेशन थाळी इकडे मिळते आणि इथे फक्त थाळीच आहेत बघा, कंप्लीट थाळीच आहे. रत्नागिरीमध्ये आल्यानंतर तुम्ही आमंत्रणला नक्की भेट द्या. इकडची थाळी मस्तपैकी एन्जॉय करा. आम्ही पण एन्जॉय करणार आहोत. कॉम्बिनेशन थाळीचा एक फायदा असतो की 2-3 जण मिळून तुम्ही एकत्र एन्जॉय करू शकता ती थाळी. आणि जर 3 in 1 2 in 1 अशी थाळी आहे त्यांच्याकडे. कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला व्हरायटी पण मिळते, तर तुमची चॉईस आहे. इकडे येऊन तुम्ही ते घेऊ शकता. आणि कॉम्बिनेशन असतील तरी साधारण 1369 ही रेट आहे. आणि बाकी मग 500-600च्या रेंजमध्ये नॉर्मल थाळ्या आहेत त्यांच्याकडे. इथे कशी चिकन काजू वगैरे काहीतरी वेगळा प्रकार बघितला, पण तो आम्ही नाही टेस्ट करत आहोत. आम्ही कॉम्बिनेशनमध्ये जात आहोत. बहुतेक आता आमची डिश आलेलीच आहे ऑलमोस्ट, ती आता आम्ही खायला सुरुवात करू. तर ही बघा आमची कॉम्बिनेशन थाळी. मला दाखवतो काय काय बघा. आहे की नाही भन्नाट. इतके सगळे आता आयटम्स आपल्याला संपवायचे आहेत आणि ते तिघांमध्ये जाणार आहेत. खूपच छान रेस्टॉरंट आहे, मजा आली. पूर्ण डिश चपाचक करून टाकली आम्ही तिघांनी मिळून. आणि क्वालिटी प्रिपरेशन्स वगैरे मस्तच. आणि ना ॲक्च्युली मी वर्षा आणि अथर्व होतो ना, त्यामुळे ही कॉम्बिनेशन थाळी तिघांमध्ये परफेक्टली गेली. आता खाऊन झाल्यानंतर सुद्धा ना असं कुठे हेवी नाही वाटत. तर आता बिल भरूया आणि नेक्स्ट डेस्टिनेशनकडे रवाना होऊया. एक नंबर रेस्टॉरंट आहे. जर तुम्हाला थाळी एन्जॉय करायची असेल, फिश चिकन मटण कोणत्याही प्रकारची कॉम्बिनेशनमध्ये थाळी, तर तुम्हाला नक्कीच आमंत्रण आहे. आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत मित्रमैत्रिणींसोबत किंवा एकटेसुद्धा येऊन मस्तपैकी इकडे पोटभर खाऊ शकतात, जेवू शकतात. चला आमची गाडी आलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माझ्या मागे हा जो पॅलेस दिसतोय तो आहे रत्नागिरीचा फेमस असा थिबा पॅलेस. थिबा राजा जो होता तो ब्रह्मदेश म्हणजेच आजच्या काळातला बर्मा किंवा आपण ज्याला म्यानमार म्हणतो तिकडचा तो राजा होता. अवघ्या 17व्या वर्षी क्राऊन किंग झाला. बट त्याचं आणि इंग्रजांचं एवढं काही खास चालायचं नाही, म्हणजे दे वर नॉट इन गुड टर्म्स. आणि तो जास्त करून ना फ्रेंच लोकांशी जास्त कनेक्टेड होता. असं हिस्ट्रीमध्ये जे काही इन्फॉर्मेशन मी काढली ते हिस्ट्री थ्रू आहे. तर तसा तो फ्रेंच लोकांशी खूप कनेक्टेड होता. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की फ्रेंच आणि ब्रिटिश ते कधीच एकत्र राहू शकले नाहीत. आणि त्याचं रिबेलियस नेचर जो होता तो समहाऊ ब्रिटिशर्सना खटकायचा. आणि त्यामुळे त्याला बंदी केलं गेलं. बंदी करून त्याला ते कोकणात आणलं गेलं. आणि रत्नागिरीला यायच्या आधी तो दुसरीकडे कुठेतरी वेगळ्या ठिकाणी त्याला नजरकैद केली होती. आणि त्याच्यानंतर मग त्याला ती फॅमिली जी होती त्याच्याबरोबर जी लोकं होती त्यांना तो जागा कमी पडत होती. त्यामुळे शेवटी रत्नागिरीला या ठिकाणी माझ्या मागे दिसतोय हा थिबा पॅलेस बांधला गेला. तर हा राजांनी नाही बांधला, तर इंग्रजांनी त्याच्यासाठी बांधून दिलेला हा थिबा पॅलेस आहे. तर बघूया आता आतमध्ये एंट्री आहे की नाही, कारण लास्ट टाईम आम्ही आलेलो तेव्हा अजिबात एंट्री नव्हती. याचं टायमिंग सकाळी किती वर्ष
10 ते 1 आहे. 1 ते 1:30 त्यांचा लंच टाईम आहे आणि मग 1:30 ते 5:30 परत तुम्ही इकडे येऊ शकता. पण मंडे क्लोज आहे आणि आता तो क्लोज आहे. ओके, सो आज आपण सोमवारी आलेलो आहोत. मंडे क्लोज डे पब्लिकसाठी, त्यामुळे आतून दाखवणं शक्य नाही आहे. अथर्व मगाशी तेच सांगत होता जेव्हा मी तुम्हाला या थिबा पॅलेसविषयी थोडीफार माहिती देत होतो. आणि मग पुढे जायचं आहे का? त्यानंतर मग लोकमान्य टिळक स्मारक बघायला आपण पुढे जाऊया. तर थिबा पॅलेस बंद असल्यामुळे आता आम्ही जात आहोत दुसऱ्या फायनल डेस्टिनेशनला दिवसभराच्या आमच्या. आणि ॲक्च्युली भगवती मंदिराच्या इथे पण आम्हाला आतमध्ये शूटिंग करायला अलाउड नव्हतं, त्यामुळे आम्ही तिथेही शूटिंग केलं नाही. कारण तिकडे त्यांनी बोर्डच व्यवस्थित लावला होता, आतमध्ये फोटोज काढण्यात मनाई आहे, कॅमेरा वगैरे नॉट अलाउड, त्यामुळे तिकडेही शूटिंग नाही केलं. पण खरं सांगतो की आतमध्ये जी देवीची मूर्ती होती ना, छान मन प्रसन्न झालं दर्शन घेतल्यानंतर. आणि आता थिबा पॅलेसलाही थोडीशी डिसअपॉइंटमेंट झालेली आहे. बघू परत जर चान्स मिळाला या 2-3 दिवसात तर येऊ इकडे नक्की. तर आता ना या भागात बघू शकता तुम्ही, समोर थिबा पॅलेस आहे आणि इकडे सगळीकडे तुम्हाला दिसतं आहे सगळी इथं तिथे कामं चालू आहेत. आय थिंक सो इथे काहीतरी गार्डन टाईप समथिंग फॉर पीपल टू कम हिअर अँड एन्जॉय दिस प्लेस. मस्त पॅलेस आहे हा. आणि तुम्हाला असं कळतं की त्यांनी जो बनवलेला आहे हा पॅलेस, मी थोडंसं झूम करतो. या पॅलेसची बनावट आपल्या इकडच्या पॅलेसेससारखी नाही आहे. म्हणजे जर तुम्ही मराठ्यांच्या बघितले, मुघलांचे बघितले, निजामांचे बघितले तर तसा नाही आहे. हा टिपिकल काय म्हणतो ना बर्मिझी पॅलेस किंवा म्यानमारची लोकांचं कसे पॅलेस असतील त्या पद्धतीने बांधलं आहे. म्हणजे भलेही तो राजा प्रिझनर होता तरी पण त्याच्यासाठी एवढं छान मस्त पॅलेस बांधलेला आहे. थिबा पॅलेसची भटकंती करून झाल्यानंतर आम्ही आलो आमच्या या लास्ट डेस्टिनेशनला. तर आता आम्ही आलेलो आहोत ते म्हणजे बाळ गंगाधर टिळक यांचं राहतं घर रत्नागिरीतलं. तिथे ते टिळक स्मारक म्हणून इथे खूप फेमस आहे आणि प्रत्येकालाच ही जागा माहिती आहे. त्यामुळे रत्नागिरीमध्ये भटकंती जे करतात लोक ते इकडे आवर्जून भेट देतात. अनफॉर्च्युनेटली बॅड लक की इथे काम चालू आहे, सुशोभीकरण चालू आहे, रिनोव्हेशन चालू आहे, बरंच काही या जागेत डेव्हलपमेंट सुरू आहेत. त्यामुळे आतमध्ये एक पण सामान नव्हतं. त्यामुळे जस्ट असं पटकन फेरीमधले नाही तर मी आता बाहेर पडतो आहे. सिन्स ही जागा बंद होती त्यामुळे इकडचं सगळं सामान त्यांनी शिफ्ट केलेलं आहे. आणि त्यामुळे नुसतं हे जे घर आहे माझ्या मागे तेवढंच आम्हाला बघायला मिळालं. लास्ट टाईम मी जेव्हा आलो होतो तेव्हा आय गेस मी कॉलेजमध्ये होतो, तेव्हा आतमध्ये मस्त त्यांचे जिथे ते लोक बसायचे त्यांचे खाट वगैरे जे काय आहे ते सगळंच होतं आतमध्ये, दिवाण वगैरे सगळं व्यवस्थित होतं. आणि मोठा एक टिळकांचा एक मोठी फ्रेम होती. बाळ गंगाधर टिळकांविषयी जर आपल्या जी काही इतिहास माहिती आहे त्यातला माझा पर्सनल फेवरेट म्हणजे शेंगा मी खाल्ले नाही त्याची टर्फलं मी उचलणार नाही. कुठेतरी सेल्फ रिस्पेक्ट जो म्हणतो ना आपण ते त्यांच्याकडनं शिकण्यासारखं होतं. पण आजच्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आपण सेल्फ रिस्पेक्ट पूर्णपणे विसरलेलो आहोत. शेंगा कोणीही खाऊ द्या, टर्फलं आपणच उचलायची आहेत, आजकाल हा प्रकार चालू आहे. तर कॉर्पोरेट वर्ल्डमधल्या लोकांना जर खरंच काही शिकायचं असेल थोडी सेल्फ रिस्पेक्ट वगैरे तर टिळकांकडनं नक्की शिका. असं नाही म्हणत आहे की सगळ्यालाच नाही म्हणा, बट जे तुमचं नाही आहे, ज्या घटना तुमच्यामुळे नाही घडल्या, ज्या चुका तुमच्यामुळे नाही घडलेल्या आहेत त्याची जबाबदारी तुम्ही घेऊ नका. ज्यांनी चुका केलेल्या आहेत तो चुका स्वतः सुधारेल. तर हे जरूर शिका कॉर्पोरेटवाल्यांनी सेल्फ रिस्पेक्ट काय आहे ते. तत्पूर्वी तुम्ही पुन्हा एकदा माझ्या मागे बघू शकतात टिळकांचं स्मारक, टिळकांचं घर राहतं घर. अजूनही तो वाडा त्यांनी मस्त मेंटेन केलेला आहे, बघून खूप छान वाटलं. चला आपण आलेलो आहोत मांडवी बीचवर. आणि तर हा असा चालायला मस्त त्यांनी इथे एक काय म्हणतात वॉकवे टाईप करून दिलेला आहे बसायला. इकडे आजूबाजूला बेंच आहेत आणि लांबपर्यंत दोन्ही बाजूला असलेले हे लाईट्स. आय होप संध्याकाळी लाईट सुरू झाल्यानंतर अजून छान दिसेल. आणि हा बीच आहे इकडे. समुद्र थोडासा खवळलेला दिसतोय, थोडासाच किंचित. लाटा बघा ना कशा उसळत आहेत तिकडे समोर, ते तर खास बघण्यासारखंच होतं मग अशी. बघा समोर लाईट हाऊस आहे आणि हा सगळा बीचचा समोरचा परिसर. समोर एक हॉटेल आहे, आय डोंट नो कसं आहे स्टेसाठी वगैरे. आणि जसं मी म्हणालो की समुद्र खवळलेला आहे पूर्णपणे. बघा ना लाटा कशा येत आहेत मोठ्या मोठ्या. बघा
तर इकडे आलो, थोड्या वेळ थांबलो, फोटोज काढले. बाकी ॲज सच आत्ता तरी मांडवी बीचला एंटरटेनमेंट सगळं काही नाही आहे. त्यासाठी तुम्ही बघू शकतात माझ्या मागे बघा, त्या साईडला तिकडे काही पांडा कॅब्स दिसत आहेत. मे बी प्रॉपर जेव्हा पर्यटक इथे असतात उन्हाळ्यामध्ये, प्रॉपर एप्रिल मेमध्ये वगैरे स्टार्ट डेजला, तेव्हा इथे बऱ्यापैकी गर्दी असू शकते. बट ॲज सच आत्ता काही नाही आहे. आणि समुद्र पण थोडासा खवळलेला आहे आज. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाकी इकडे येऊन तुम्ही पाहिजे तेवढे फोटो काढू शकतात, फक्त सावकाशीने आणि समजूतदारीने थोडंसं वागा इथे. कारण टोल गेला तर तुम्ही डायरेक्ट खालती पाण्यातच पडणार आहात. आणि त्या माझ्यामध्ये काही ठिकाणी खडक आहेत प्रॉपर, त्यात तुम्हाला पाणी जर भरलं असेल, भरती असेल, ते तुम्हाला कळणार नाही. बट काही ठिकाणी असे खडक दिसत आहेत व्यवस्थित. त्यामुळे असं काही करू नका की ज्यामुळे तुम्हाला इजा होऊ शकेल. तर आता मांडवीवरनं आम्ही निघत आहोत. बहुतेक आता परतीचा प्रवास रिसॉर्टकडेच असेल आमच्या, म्हणजे होमस्टेकडेच. चला निघूया आता आपण. तर मित्रांनो, फायनली आम्ही आज डे 1ची भटकंती कंप्लीट केली. तर सगळ्यात पहिलं आम्ही गेलो ते ॲक्वेरियमला. चांगलं आहे, छोटंसं आहे पण खूप मस्त आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी जे काही संग्रहालय त्यांनी उभं केलेलं आहे ते पण खरंच बघण्यासारखं आहे. आणि लहान मुलं नक्कीच त्यांना आवडेल. त्याच्यानंतर मग आम्ही गेलो ते रत्नदुर्गचा किल्ला, किंवा आपण ज्याला भगवतीचा किल्ला देखील म्हणतो. आतमध्ये भगवती देवीचं खूप छान मंदिर आहे. मंदिराच्या आतमध्ये शूटिंग करायची परमिशन नाही आहे, फोटोज पण नाही काढायचे, म्हणून मोबाईल मी ठेवून दिला. त्याच्यानंतर मग मी आमंत्रणमध्ये पोटभर जेवलो. आणि अफलातून जेवण, त्यांच्या थाळीचे जे कॉम्बिनेशन्स आहेत ना ते नक्की ट्राय करा. तिथून मग आम्ही गेलो ते थिबा पॅलेसला. बट थिबा पॅलेसला मंडे क्लोज, त्यामुळे आम्ही फक्त बाहेरनंच परिसर बघितला. त्याच्यानंतर मग आम्ही गेलो लोकमान्य टिळक यांचं जे इथे स्मारक आहे किंवा त्यांचं राहता घर आहे, पण अनफॉर्च्युनेटली तिथेही काम सुरू होतं, त्यामुळे फक्त आम्ही आतनंच फेरफटका मारला. मस्त करतात पण ते काम. जेव्हा पण हे पूर्ण होईल ना, खरंच बघण्यासारखं आहे. तिथून मग गेलो मांडवी बीचला, आणि मग मांडवी बीचवरनं आम्ही आलो घरी. तर हा ब्लॉग मी एकटाच इकडेच थांबवतो. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि आमचे ब्लॉग असेच बघत राहा. नोटिफिकेशन बेल हिट करा. टिल देन बाय बाय. सी यू अगेन सून पुढच्या ब्लॉगमध्ये.